नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटीपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत. जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटीपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे. आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल. आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही. त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल. तर चला मित्रांनो, आता थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही CapCut Proला ओपन करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि आधी तुम्ही काय करायचे, सुपर VPN तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे, ठीक आहे. नंतर काय करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचे. समजा मी सिम्पलसाठी हा एक फोटो घेतलेला आहे, ठीक आहे. या ताईंचा एक फोटो घेतलेला आहे. नंतर इथून HD वरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला. नंतर काय करायचे, खाली ऑप्शन स्क्रॉल करून एक्सपेक्ट रेशोमध्ये येऊन या नावावरती क्लिक करून इथं तुम्ही 9:16 हे रेशो सिलेक्ट करायचे, ओके करायचे. इथं पुढे लोगो व्हिडिओ असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे. नंतर काय करायचे, या फोटोच्या लेअरला अशा प्रकारे 20-30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. नंतर परत स्टार्टिंगला यायचे, खाली ऑप्शन स्क्रॉल करून इथं मागे यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. वरून आपल्या झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून व्हिडिओमध्ये यायचे. आणि ते मी तुम्हाला बिटमार्क आणि ऑडिओचा एक व्हिडिओ दिलेला आहे ब्लॅक स्क्रीनचा, तर तो इथून अशा प्रकारे घेऊन घ्यायचे. त्यानंतर काय करायचे, इथून हा व्हिडिओ घेतल्यानंतर आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट 1 बीट 2 अशा प्रकारे नाव दिसतील त्या ठिकाणी थांबायचे. वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. तर तुम्ही काय करायचे, बीट्सप्रमाणे पटावर तुम्ही तुमचा हा वरचा मेन फोटो अशा प्रकारे मध्यभागी स्प्लिट करून घ्या, ठीक आहे. तर मी काय करतो, पटापट हा फोटो स्प्लिट करून घेतो. मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो, बघू शकता टोटल आता 17पर्यंत बीट होते आपले. तर इथंपर्यंत मी फोटो स्प्लिट करून घेतलेल्यानंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे. वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे. आणि तर तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे बटन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे. परत ओव्हरलेवरती क्लिक करून काय करायचे, इथं हा जो काही ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे. नंतर काय करायचे, इथं आता जेवढे हे फोटो आपण कट केलेले तर ते वेगवेगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. सिम्पली फोटोवरती क्लिक करून इथून तुम्ही रिप्लेसमध्ये यायचे, फोटोजमध्ये यायचे. जे तुम्हाला फोटो बदलायचे तर सिम्पली फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे. त्यानंतर फोटो इथं चेंज होऊन जाईल. तर पटापट तुम्हाला जे फोटो लावायचे असतील वेगवेगळे तर ते तुम्ही रिप्लेस करून घ्या. तर मी फोटो पण पटापट रिप्लेस करून घेतो. तर मित्रांनो, आता इथं बघू शकता सगळे फोटो मी रिप्लेस करून घेतलेले. त्यानंतर काय करायचे, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. आता तुम्हाला काय करायचे मित्रांनो, आधी आपण व्हिडिओ इफेक्ट्स बॉडी इफेक्ट्स लावून घेऊ, नंतर ॲनिमेशन आपण लावू, ठीक आहे. आता काय करायचे, आता जो पहिला फोटो आहे तर इथून तर 2 नंबरचा फोटोपर्यंत म्हणजे या फोटोला आणि या फोटोला आपल्याला काय करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. आणि तर वरती सर्चिंगमध्ये काय करायचे, इफेक्ट अशा प्रकारे इफेक्ट सर्च करायचे. आणि पुढं मासूप हे तुम्ही सर्च करायचे, इफेक्ट मासूप सर्च करायचे. आणि 1 नंबरला इथे येऊन लागेल, बघू शकता हा वाला. तुम्ही हा वाला व्हिडिओ इफेक्ट्स घ्यायचे, ठीक आहे. आणि ओके करायचे, ठीक आहे. बरोबर इथं लागून जाईल, बघू शकता, ठीक आहे. तर याची लेअर या 2 नंबरचा फोटोपर्यंत वाढून घ्या, ठीक आहे. आता काय करायचं, नंतर एवढं झाल्यानंतर इथं या जो व्हिडिओ इफेक्ट्स आहे तर इथं बाजूला कुठे क्लिक करायचे, खाली ऑप्शन स्क्रॉल करून इथं पुढे यायचे. आणि तर तुम्हाला बॅकग्राऊंड ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचं, ब्लरवरती क्लिक करायचे. आणि इथून छान प्रकारे जे तुम्हाला वाटेल ते छान अशा प्रकारे ब्लर ऑप्शन सिलेक्ट करायचे. नंतर बघू शकता मागे इथं ब्लर झालेलं आहे, ठीक आहे. आता इथं एवढं झाल्यानंतर आता जो काही 3 नंबरचा फोटो आहे तर याच्या स्टार्टिंगला यायचे, परत इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. आणि इथून तुम्ही फ्लॅश शेक अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे, ठीक आहे. फ्लॅश शेक सर्च केल्यानंतर इथं पण तुम्हाला 1 नंबरला येऊन लागेल, बघू शकता. हा घ्यायचा आहे, ओके करायचं आहे.
आणि नंतर याची लेअर एवढीच राहू द्यायची वाटल्यास, ठीक आहे. एवढी राहू दिली तरी चालेल, ठीक आहे, काही अडचण नाही. नंतर जो काही 4 नंबरचा फोटो आहे, तर पुढचा हा वाला बघू शकता 4 नंबरचा. तर याच्या स्टार्टिंगला यायचे इफेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही शेक अशा प्रकारे सर्च करायचे. फक्त शेक सर्च करायचे आणि इथून जो आपला साधा शेक हा इफेक्ट्स आहे, तर इथून घ्यायचा आहे आणि नंतर याची जी काही लेअर आहे अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, आधी शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. ॲडजस्टमध्ये यायची याची इंटेन्सिटी तुम्ही 5 वरती करून घ्यायची, ठीक आहे. आता इथं एवढं इफेक्ट लागून गेलेलं आहे, ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला 5 नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे. आता परत आता 4 नंबरचा, आता हा 5 नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे. परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. तर तुम्ही इथं काय करायचं, सर्च इथं तुम्ही फ्रॅन्टिक अशा प्रकारे फ्रॅन्टिक शॉर्ट्स हे तुम्ही सर्च करायचे, ठीक आहे. शॉर्ट्स, तर अशा प्रकारे तुम्ही फ्रॅन्टिक शॉर्ट सर्च करायचे. इथं 1 नंबरला आलेला आहे बघू शकता, हा तुम्ही घ्यायचे. आणि हा इफेक्ट हा 5 नंबरचा फोटोला 6 नंबरचा आणि 7 नंबरचा फोटो, तर इथंपर्यंत रेस वाढून घ्यायची, ठीक आहे. नंतर परत तुम्ही काय करायचं, पुढच्या 9 नंबरच्या फोटोवरती यायचे, ठीक आहे. आणि परत तुम्ही काय करायचं, सॉरी 8 नंबरच्या फोटोवरती यायचे. परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही डायनॅमिक शॉर्ट्स हे तुम्ही सर्च करायचे, ठीक आहे. डायनॅमिक शॉर्ट्स आणि इथं बघू शकता 1 नंबरला जो व्हिडिओ इफेक्ट्स आहे हा बघू शकता. तर तुम्ही हा घ्यायचे आणि याला 8 नंबर आणि या 9 नंबरचा फोटोला राहू द्यायचे, जसं तसं राहू द्यायचे, ठीक आहे. बरोबर इथं लागून जाईल बघू शकता, ठीक आहे. आता काय करायचं, परत तुम्ही पुढचा आपला 11 नंबरचा फोटोवरती यायचे डायरेक्ट, ठीक आहे. हा 10 नंबरचा फोटो सोडून द्यायचा, 11 नंबरचा फोटोवरती यायचे आणि परत तुम्ही काय करायचे, इथून परत इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही गोल्डन अशा प्रकारे गोल्डन बिग बिग बँग अशा प्रकारे, सॉरी बिग बँग तुम्ही सर्च करायचे, ठीक आहे. बिग बँग अशा प्रकारे सर्च करायचे. इथं 1 नंबरला आलेले बघू शकता. हा तुम्ही इफेक्ट घ्यायचे आणि याची लेअर तुम्ही हा 11 नंबर आणि 12 नंबर ह्या दोघं फोटोंप्रमाणे राहू द्यायचे आणि बाकी कमी करून टाकायचे, ठीक आहे. आणि आता काय करायचं, परत पुढचा आपला हा 13 नंबरचा फोटो आणि हा 14 नंबरचा फोटो सोडून द्यायचे. आता 15 नंबरचा फोटो वरती यायचे आणि परत तुम्ही इथं इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही कॅनव्हास अशा प्रकारे सर्च करायचे, कॅनव्हास फ्लिप, ठीक आहे. आणि ओके करून सर्च करून घ्यायचं. इथे 1 नंबरला आलेले, तर तुम्ही हा इफेक्ट घ्यायचे, ओके करायचे. याची लेअर तुम्ही 15 नंबरचा 16 नंबरचा फोटो पर्यंत बरोबर इथं लावून द्यायचे अशा प्रकारे, ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा हा 17 नंबरचा फोटो सोडून डायरेक्ट 18 नंबरचा शेवटचा फोटो आहे, ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे, आता याच्यावरती आल्यानंतर परत तुम्ही इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय काय करायचं, आधी तुम्ही व्हिडिओ इफेक्ट सर्च करायचे. अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि स्लॅश अशा प्रकारे स्लॅश रिव्हील अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे, की स्लॅश रिव्हील आणि नंतर इथं बघू शकता आलेला 1 नंबरवरती हा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे, शेवटचा फोटोला लावून घ्यायचे, ठीक आहे. आणि परत याच फोटोच्या स्टार्टिंगला यायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे. इथून तुम्ही फ्रेगमेंट क्लोन नावाचा हा बॉडी इफेक्ट पण घेऊन लावून घ्यायचे. बघू शकता किती छान प्रकारे लागून गेलेले आहे. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे, त्यासाठी एकदम सुरुवातीला यायचे. आता पहिला फोटो सोडून द्यायचा, 2 नंबरचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं, कॉम्बोमध्ये यायचे. इथून तुम्ही झूम ऑन नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत 3 नंबरच्या फोटोवरती यायचे आणि परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या 4 नंबरच्या फोटोवरती यायचे आणि नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही झूम ऑन नावाचं ॲनिमेशन परत लावून घ्यायचे. परत तुम्ही पुढचा आता 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्लिप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन शोधायचे. थोडंसं खाली यायचे आणि इथून तुम्ही स्लीप अँड स्लाईड 1 हा नावाचे ॲनिमेशन शोधायचे. बघू शकता हा वाला, ठीक आहे. स्लीप अँड स्लाईड 1 नंतर पुढच्या फोटोवरती यायचे परत आपल्या म्हणजे 6 नंबरचा आणि याला तुम्ही स्लीप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन लावायचं. आता मागच्या फोटोला आपण 1 लावलं आहे, आता या फोटोला तुम्ही स्लीप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. थोडंसं खाली वगैरे बघायचं, शोधायचे, सापडून जाईल तुम्हाला, ठीक आहे. सापडत नसेल तर तुम्ही स्पेलिंग डायरेक्ट इथं वरती सर्च करायचं. बघू शकता इथं सापडले स्लीप अँड स्लाईड 2. नंतर परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आपल्या 8 नंबरच्या फोटोवरती, ठीक आहे. आता सॉरी 7 नंबरच्या फोटोवरती, ठीक आहे. आता परत तुम्ही काय करायचे, कॉमोमध्ये यायचे आणि इथं तुम्ही काय करायचे, 3D कार्ड 6 नावाचे ॲनिमेशन तुम्ही शोधायचे. 3D कार्ड 6, ठीक आहे. इथं खूप सारे 3D कार्ड नावाची इफेक्ट्स बघू शकता, हा वाला तुम्ही घ्यायचे 3D कार्ड 6 आणि ओके करायचे, ठीक आहे. नंतर बाजूला कुठे क्लिक करून या ॲरोवरती क्लिक करून तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये यायचं, ब्लरमध्ये यायचे. इथून तुम्हाला जे ब्लर आवडेल तुम्ही ते ब्लर ठेवून घ्यायचे मागच्या फोटोला, ठीक आहे. आता परत तुम्ही पुढच्या 8 नंबरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, नंतर कॉमोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही झूम ऑन नावाचे ॲनिमेशन तुम्ही लावून घ्यायचे, ठीक आहे.
नाहीतर तुम्ही दुसरा बाउन्सरस नावाचा जरी ॲनिमेशन लावला तरी चालेल. ठीक आहे. तुमच्या मनावरती तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. मी इथून बाउन्सरस लावलेला आहे या फोटोला. आता पुढचा 9 नंबरचा फोटो तुम्ही काय करायचे, इथं 9 नंबरच्या फोटोवरती हा इफेक्ट जसं आहे तसं तुम्ही राहू द्या वाटल्यास. ठीक आहे. याला काही इफेक्ट लावायची काहीच गरज नाही आपल्याला. ठीक आहे. इथं बराबर इफेक्ट्स आहे. फक्त पुढचा हा 10 नंबरचा फोटो आहे. 10 नंबरच्या फोटोला तुम्ही झूम ऑन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. आता परत तुम्ही काय करायचं, पुढचा आता 11 नंबरचा फोटो आहे. याच्यावरती यायचे आणि हे दोघं फोटोंना पण इफेक्टची काही गरज नाही. पण आपण काय करू मित्रांनो, इथून तुम्ही राईट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं पहिला 11 नंबरच्या फोटोला आणि 12 नंबरच्या फोटोला लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं. ठीक आहे. बघू शकता या फोटोला राईट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं हवाला 11 नंबरचा. परत 12 नंबरच्या फोटोला तुम्ही लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं. ठीक आहे. इथून तुम्ही लेफ्ट झूम हा शोधायचं ॲनिमेशन थोडंसं खाली यायचे. तर बघू शकता इथंच खाली लेफ्ट झूम आहे, तर हा लावून घ्यायची. परत तुम्ही ओके करायचे, पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. नंतर परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉमोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावायचे. थोडंसं खाली यायचे, शोधायचे आणि स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन बघू शकता हा लावून घ्यायचे 13 नंबरचा फोटोला. परत पुढचा 14 नंबरच्या फोटोला तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिस्टॉर्ट अँड स्ट्रेट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. थोडंसं खाली यायचे आणि बघू शकता हा ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. म्हणजेच आपला हा कितवा नंबरचा फोटो आहे, आपला 15 नंबरचा फोटो आहे. याला तुम्ही पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढचा फोटो आपला 16 नंबरचा फोटोला तुम्ही इथून बाउन्सी रस नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि परत पुढचा फोटोला तुम्ही ट्रेन टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आपला. ठीक आहे. हा पुढचा फोटो आहे आपला म्हणजे 17 नंबरचा. तर याला तुम्ही ट्रेन टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. बघू शकता हा वाला आहे. ठीक आहे. नंतर शेवटच्या फोटोला तुम्ही इथून ॲनिमेशनमध्ये यायचे. रेड झूम किंवा झूम वन तुम्ही हा ॲनिमेशन लावला तरी चालेल. ठीक आहे. तर मी हा झूम वन नावाचं ॲनिमेशन लावून घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला इमोजी पिंज वगैरे लावायचं असेल तर तुम्ही वरती कोपऱ्याला लावू शकता, मी तुम्हाला देऊन देईल. ठीक आहे. नंतर आता आपलं व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे. आता सिम्पली तुम्ही काय करायचे, AI HD अल्ट्रा क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या इच्छेने सिलेक्ट करायचे. खालचे रेस्पॉन्स तुम्ही तुमच्या इच्छेने वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून शेवटी डिव्हाइस या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ सेव्ह व्हायला चालू होऊन जाईल. तर आपला आजचा व्हिडिओ हा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.